नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता शर्वरीच्या बाबतीत ऐश्वर्या आणि जानकी बोलत असतात. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या काय चाललंय तुझं? तू फक्त येऊन जाऊन शर्वरी वंशनबाबत का बोलत असतेस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, सध्या आपल्या घरामध्ये सर्वात जास्त चर्चेतला विषय म्हणजे शर्वरीच आहे. आणि जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, या शर्वरीला मला ना धडाच शिकवायचा आहे. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या प्लीज, शर्वरी वंशनबद्दल असं बोलू नकोस. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी प्लीज, तू मला नको, मी तुला बोलते. नको त्या शर्वरीचा एवढा विचार करू. अगं महा चॅप्टर बाई आहे ती. ती तुझ्या भोळ्यापणाचा फायदा घेते. ती तुला येडं बनवू इच्छिते. त्यावर जानकी म्हणत असते, बनवू दे, पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, तिने मला येडं बनवलं तर तू काय तिला सोडणार आहेस का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, मग अजिबातच सोडणार नाही मी तिला. तिला आजच्या आज तिची लायकी दाखवून देते. त्यावर ऐश्वर्याला आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या थांब जरा, माझ्या डोक्यात एक युक्ती आहे. आपण त्याप्रमाणे जर काही केलं ना तर निश्चितच सगळ्याचा भांडाफोड होऊन जाईल. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय काय युक्ती आहे तुझ्या डोक्यात, सांग मला. आता सांकेतिक भाषेमध्ये जानकीने ऐश्वर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करताच ऐश्वर्या नीट निमूटपणे ऐकत असते. आता सगळं काही ऐकून झाल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, वा वा जानकी, माझ्याबरोबर राहून तुला छान छान युक्त्या सुचायला लागल्यात तर. त्यावर जानकी म्हणत असते, वा वा ऐश्वर्या, म्हणजे आता माझ्या डोक्यात जी काही युक्ती आली ती तुझ्यामुळे म्हणायची तर. त्यावर ऐश्वर्या हसू लागते. त्यावर जानकी म्हणत असते, चल कामाला लागूया. आता या बाबतीत आपण घरच्यांनाही सांगूया. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, घरच्यांना नंतर, आधी ऋषिकेश दादाला सांगूया. त्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, आधी आपल्याला या संदर्भात शर्वरीलाच कन्व्हिन्स करावं लागेल, कारण ती यासाठी लवकर तयार होणार नाही असं वाटतंय मला. त्यावर जानकी म्हणत असते, ती तर तयार होईल, कारण तिचं राहुलवर प्रेम आहे, म्हणूनच तर ती सतत त्याच्याशी फोनवर बोलत असते ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो का, चल. आणि अशातच आता जानकी ऐश्वर्या दोघंही शर्वरीच्या रूममध्ये गेलेले असतात. शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, ऐश्वर्या तुम्ही दोघं? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो आम्ही दोघं आलो आहोत, तुला काहीतरी सांगायचं आहे आम्हाला. त्यावर शर्वरी म्हणत असते, बोला. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, मी काय विचार करते, तुमचं त्या राहुलवर खरंच प्रेम आहे ना? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो जानकी बहिणी, माझं राहुलवर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे याची काय खात्री आहे तुला? त्यावर शर्वरी म्हणत असते, त्याच्या डोळ्यात दिसतं मला. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, ठीक आहे, असं असेल तर मी ऋषिकेशशी बोलून तुझं लग्न राहुलशी लावण्याचा प्रस्ताव पुढे करते. त्यावर शर्वरी म्हणत असते, थँक्यू सो मच जानकी बहिणी, असं जर करणार असशील तर खूपच चांगलं होईल. आणि अशातच आपण पाहतोय शर्वरी खूपच खुश असते, कारण आता तिच्या मनासारखं होणार असतं. आणि अशातच आता ऋषिकेश घरी आल्यावर जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, कोणत्या विषयावर? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच नाही, या विषयावर मला काही बोलायचं नाहीये आणि काही ऐकून घ्यायचं सुद्धा नाहीये. त्यावर जानकी आता खूपच फोर्स करत असते, पण ऋषिकेश काही एक ऐकायला तयार नसतो. आणि अशातच आता ऐश्वर्या बोलू लागते, ऋषिकेश दादा, प्लीज समजून घ्या काय आहे ते. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, आता तू या सगळ्यात पडू नको, मी जानकीला 2 शब्द सुनावू शकतो, तुला नाही. त्यावर ऋषिकेशला आता ऐश्वर्या म्हणत असते, मला सुद्धा तुम्ही 2 काय 4 शब्द सुनावले तरी चालेल, पण आज महत्त्वाचा जो काही एक प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवावाच लागेल. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे, बोल जानकी, काय बोलायचंय तुला? त्यावर जानकी म्हणत असते, मला असं वाटतंय शर्वरी वंशनचं जर राहुलवर प्रेम आहे आणि 4 चौघात ही बातमी लोक मसाला मीठ लावून जर बोलत असतील तर त्यांच्या तोंडाला चाप लावण्याचा हा एक माझा प्रयत्न आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे काय विचार आहे तुझ्या मनात? त्यावर जानकी म्हणत असते, आपण शर्वरी वंशांचं राहुल बरोबर लग्न लावून देऊया. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, काही कळतंय का तुला?
अगं अशाने त्या राहुलला अगदी घबाड उघडं पडेल. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते म्हणजे? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी, तो राहुल शर्वरीच्या मागे हात धुवून लागलाय. त्याचं कारण माहितीये का तुला? तो आपल्या घरातील ही प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा, मला सुद्धा असंच वाटतंय, पण जानकीला अजिबातच तसं वाटत नाहीये. जानकी काय भोळी आहे ना, तिला सगळं जग खूप चांगलं वाटतं. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मी सांगते म्हणून तुम्ही राहुलशी बोला आणि या प्रस्तावाला पुढे करा. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, अशाने दोन नुकसान होऊ शकतात. एक शर्वरीचं आयुष्य आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रॉपर्टीवर तो डल्ला मारू शकतो. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, हा वेगळा विषय आहे. तुम्ही आधी शर्वरी वंशनशी बोला आणि प्लीज तुम्ही तिला दुखवू नका. या प्रस्तावाला पुढे करा, बाकी सगळं मी बघते. आणि अशातच आपण पाहतोय आता राहुल बरोबर फायनली शर्वरीचं लग्न लावायचा हा विचार ऋषिकेशला अजिबात पटलेला नसतो. तरी पण जानकी बोलते म्हणून आता ऋषिकेश शर्वरीशी बोलायला तिच्या रूममध्ये गेलेले असतात. शर्वरी बसून खूपच खुश असते. समोरून आलेल्या मोठ्या भावाला पाहून शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, आलास तू? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो. हे काय ऐकतोय मी? तुला राहुलची लग्न करायचंय? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो दादा, जानकी वहिनी मला असं बोलत होती की मी ऋषिकेश दादांशी बोलीन आणि ती तुझ्याशी बोलली असं वाटतंय मला. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो. त्यावर शर्वरी म्हणत असते, दादा प्लीज माझं लग्न राहुलशी लावून दे. आता राहुल बरोबर लग्न लावायचं म्हटल्यावर शर्वरीला राहुलच्या बाबतीत ऋषिकेशने सगळं काही सांगितलेलं असतं. त्यावर ऋषिकेशला शर्वरी म्हणत असते, माहितीये मला माझा होणारा नवरा कसा आहे. तू त्याची काळजी करू नकोस, तो मला खूप सुखात ठेवेल. आता ऋषिकेशचा नाईलाज असतो आणि ऋषिकेश हो असं म्हणतो. इकडे आपण पाहतोय आता सौमित्रला जानकीने साईटला घेतलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, सौमित्र भाऊजी, मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला माझं एक महत्वाचं काम करायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, अगं बोल, काय करायचं आहे? अजिबात काळजी करू नको, ते काम मी अगदी चोख पार पाडीन. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, मला माहीत होतं तुम्ही मला अजिबातच नाही म्हणणार नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या राहुलला फोन करा आणि त्याला सांगा की तू माझ्या बहिणीच्या आयुष्यातून जाण्यासाठी काय घेणार आहेस. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, हे काय बोलतेस तू? त्या राहुलला मी फोन करू? त्यावर जानकी म्हणत असते, हो सौमित्र भाऊजी, तुम्हालाच राहुलला फोन करावा लागेल आणि तुम्हाला असं बोलावं लागेल की तू शर्वरीच्या आयुष्यातून कायमचा निघून जा. हवं तर हवे तेवढे पैसे घे. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, तो पैसाच मागणार, तो पैशासाठी काही करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, अहो मला हेच हवंय की त्या राहुलने शर्वरी वंशनपासून दूर जाण्यासाठी पैसे मागितले असा सीन आपण क्रिएट करायचा आणि फक्त तो शर्वरी वंशन बरोबर पैशासाठी लग्न करतोय हे जेव्हा शर्वरी वंशनना कळेल त्याच वेळी शर्वरी वंश त्याचा तिरस्कार करतील आणि या सगळ्या प्रकरणावर पडदा पडेल. आता जानकीने जे काही म्हटलेलं असतं ते ऐकून लगेचच सौमित्र म्हणत असतो, वा वा जानकी वहिनी, मानलं तुला, काय कमालीची हुशार आहेस तू. त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, आता मी काय सांगितले ते लवकर करा. त्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, नको काळजी करूस तू, मी आत्ताच्या आत्ता त्या राहुलला फोन करतो. आणि अशातच आता सौमित्रने फोन राहुलला लावलेला असतो. इकडे राहुल दारू ढोसत बसलेला असतो आणि तेवढ्यात सौमित्रचा आलेला फोन आधी तो बघत बसतो आणि तेवढ्यात बराच वेळ झाल्यामुळे तो फोन कट होतो. तेवढ्यात राहुलने फोन उचलला नाही असं जानकीला सौमित्र म्हणत असतो. तेवढ्यात जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी पुन्हा लावा. आणि अशातच सौमित्रने जानकीच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा राहुलला फोन लावलेला असतो. राहुल दारू ढोसता ढोसता पुन्हा आलेला फोन रिसीव करतो आणि तेवढ्यात जानकीला सौमित्र म्हणत असतो, उचलला उचलला. तेवढ्यात जानकी म्हणत असते, स्पीकरवर करा. अशातच आपण पाहतोय आता सौमित्रला समोरून राहुल म्हणत असतो, काय रे सौम्या, तुला कळतं की नाही, काय पण फोन करतो का तू? आता राहुलच्या बोलण्यावरून सौमित्र आणि जानकीला लगेचच कळून चुकलेलं असतं की याने यावेळी खूपच दारू ढोसलेली आहे. आणि अशातच आता जानकी सौमित्रला इशाऱ्याने म्हणत असते, हीच ती योग्य वेळ
मी जे काही तुम्हाला त्याला सांगायला सांगितलंय ते सांगा. बघा त्याच्या मनातलं सगळं बाहेर पडेल. त्यावर सौमित्र म्हणत असतो, ठीक आहे जानकी बहिणी. आणि अशातच आता तिकडून हा जो राहुल असतो तो बोलत असतो, ए सौम्या, तुला काय बोलायचंय की नाही? का उगाचच फोन केलायस माझा आवाज ऐकायला? त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो, राहुल, राहुल मी काय बोलतोय ते ऐक. त्यावर सौमित्रला राहुल म्हणत असतो, अरे मगाचपासून ऐकतोय आणि बोलतोय सुद्धा मी, पण तू काही बोलशील तर पुढचं ऐकेन ना. त्यावर सौमित्र म्हणत असतो, राहुल, मला तुझ्याशी शर्वरीबद्दल बोलायचं आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरीबद्दल? बोल ना, काय बोलायचं आहे? त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो, माझ्या बहिणीच्या आयुष्यातून लांब जा. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अरे काय बोलतोयस तू? अरे तुझी बहीण माझ्या मागे लागली आहे. लग्न कर, लग्न कर. अरे ती जर स्वतःहून माझ्या मागे लागली आहे आणि ती माझ्यावर जीवापाड प्रेम सुद्धा करते, तर का करू मी तिला इग्नोर? त्यावर राहुलला आता सौमित्र म्हणत असतो, मी सांगतो ना, का इग्नोर करशील तू? कारण मी तुला बक्कळ पैसा देईन. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, काय? त्यावर सौमित्र म्हणत असतो, हो मला माहिती आहे, तू माझ्या बहिणीला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात फक्त आणि फक्त बक्कळ पैसा मिळवण्यासाठीच केलं आहेस. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, काय एक काय बोलतोयस तू? त्यावर सौमित्र म्हणत असतो, ए राहुल, आता नाटकं करू नकोस. खरं खरं सांग, किती रक्कम हवी आहे तुला? एक रकमी रक्कम देतो तुला, पण माझ्या बहिणीच्या आयुष्यातून लांब व्हायचं. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अरे असं असेल ना, तर मी सांगतो तेवढी रक्कम दे. मी आत्ताच्या आत्ता हा देश सोडून निघून जातो. त्यावर लगेचच आता सौमित्र म्हणत असतो, बोल किती रक्कम हवी तुला? त्यावर राहुल म्हणत असतो, जास्त नाही, 50 लाख रुपये दिलेस तरी चालेल. अशातच आता सौमित्राने हे सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, त्याला बोला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी ये आणि 50 लाख रुपये घेऊन जा. त्यावर सौमित्र लगेचच म्हणत असतो, राहुल, जर 50 लाख रुपये हवे असतील तर आत्ताच्या आत्ता घरी ये आणि घेऊन जा, आणि त्यानंतर तुझं थोबाड पुन्हा कधीही दाखवू नको. त्यावर राहुल म्हणत असतो, येतो ना आता. आता राहुलला अजिबातच शुद्ध नसते आणि तो लगेचच या रणदिव्यांच्या घराकडे निघालेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऋषिकेशला जानकी आणि सौमित्रने सगळं काही सांगितलेलं असतं. ऋषिकेश म्हणत असतो, वाह, काय दोघांचा प्लॅन आहे तुमचा, झकास. आणि अशातच आता थेट थोड्या वेळानंतर तिथे राहुल पोचलेला असतो आणि बोलत असतो, ए सौमित्र, सौमित्र कुठे आहेस तू? त्यावर सौमित्र लगेचच पुढे येतो आणि तेवढ्यात राहुल बोलत असतो, वेळ दवडू नकोस, बोलल्याप्रमाणे 50 लाख दे, गाडी माझी बाहेर उभी आहे, लगेचच देश सोडून जातो. त्यावर सौमित्राने लगेचच आता एक काळी बॅग राहुल समोर धरलेली असते. राहुल म्हणत असतो, 50 लाख रुपये एवढ्याशा छोट्या बॅग आहेत? त्यावर राहुल लगेचच आता बॅग चेक करतो, तर आतमध्ये खऱ्याखुऱ्या नोटा असतात. राहुल म्हणत असतो, अरे 50 लाखासाठी मी काही करू शकतो, या शर्वरीला तर आता मी ढुंकून सुद्धा पाहणार नाही, असं आता थेट सौमित्राने म्हटलेलं असतं. आणि ते पाठीमागं उभ्या केलेल्या शर्वरीने ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात जानकी म्हणत असते, बघा शर्वरी वंश, ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करताय तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतच नाहीये, तर तुमच्या मार्फत या घरातील प्रॉपर्टी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. आता तरी डोळे उघडा. हे सगळं ऐकल्यावर मात्र शर्वरी म्हणत असते, खरंच माझा विश्वास बसत नाहीये, ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं तो व्यक्ती माझ्या फक्त घरातील प्रॉपर्टीकडे लक्ष ठेवून होता. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता समोर असलेल्या राहुलला थेट मजबूत ऋषिकेशने तुडवायला सुरुवात केलेली असते. सौमित्र म्हणत असतो, ऋषिकेश दादा, फक्त एकट्याने तुडवू नकोस, मला सुद्धा काहीतरी मजा घेऊ दे. तेवढ्यात राहुलची दारू उतरत असते आणि राहुल म्हणत असतो, अरे काय चाललंय हे, मला इथे बोलवलं आणि मारताय? त्यावर सौमित्र म्हणत असतो, हो, कारण माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळतोयस तू. 50 लाख रुपयासाठी तू तिला सोडतोयस, याचा अर्थ फक्त तू तिच्यावर कधीच प्रेम केलेलं नाहीये आणि आजही तू तिला फक्त अशाच प्रकारचा त्रास देणार होतास. आणि अशातच आता राहुल तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण शेवटी शर्वरीने दांडका हातात धरून राहुलची पाकट धरलेली असते आणि राहुलच्या दोन्ही गुडघ्यांवर जोरदार प्रहार केलेला असतो.
आता शर्वरीनेच राहुलला फटकावलेलं असतं आणि लगेचच आता शर्वरी म्हणत असते, जानकी वहिनी खरंच मी तुझं ऐकायला हवं होतं. तू मला किती समजावत होतीस, पण मी तुला अजिबातच इग्नोर केलं. हे आज मला खूप भारी पडतंय. जानकी बहिणी प्लीज आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव. मी पोलिसांना राहुलच्या विरोधात तक्रार नोंदवायला भाग पाडणार आहे. या राहुलने मला किती त्रास दिला याचा मी आता पोलिसांना तपशील देणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय शर्वरी म्हणत असते, वाह शर्वरी, म्हणजे तू आमच्याशी डबल गेम खेळत होतीस. त्यावर शर्वरी म्हणत असते, माफ करा मला, मी या व्यक्तीला अजिबातच ओळखू शकले नाही. तेवढ्यात राहुलची संपूर्णपणे दारू उतरलेली असते आणि राहुल सगळ्यांची माफी मागत असतो. तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय राहुल म्हणत असतो, अरे मारताय का मला? तेवढ्यात राहुलला आता सौमित्र म्हणत असतो, कारण तू मला काय म्हणालास, बहिणीला सोडण्यासाठी 50 लाख रुपये दिलेस तर मी तुझ्या बहिणीला कायमस्वरूपी सोडून जाईन आणि 50 लाखासाठी तू असं वागतोयस. त्यावर राहुल म्हणत असतो, मी असं काही बोललोच नाही. तेवढ्यात आपण पाहतोय उभा आडवा करत सौमित्राने आधी राहुलला तुडवून काढलेला असतो आणि त्यानंतर स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवलेलं असतं. सगळेच एकदम चाट पडतात आणि अशातच आता ऋषिकेश, सौमित्र आणि तिथे असलेला ऋषिकेशचा छोटा भाऊ सुद्धा आता या मजबूत राहुलला चांगलंच तुडवून काढतात आणि पोलीस आल्यानंतर त्याला थेट पोलिसांच्या स्वाधीन करतात. पोलिसांनी आता या राहुलच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याची रणदीबांच्या घरातून चांगलीच वरात काढलेली असते. राहुल सगळ्यांची माफी मागत असतो. तो म्हणत असतो, शर्वरी प्लीज मला माफ कर. दारूच्या नशेत मी काय बडबडून गेलो माझं मलाच कळलं नाही. तुला तर माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीने राहुलला थोबाडीत दिलेले असते आणि राहुलला शर्वरी म्हणत असते, उभ्या आयुष्यात पुन्हा कधी मला तुझं थोबाड दाखवू नको. राहुल मात्र स्वतःशी बोलत असतो, नको ते करून बसलो. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.